कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावर बंदी घालण्यात आली आहे। कारवाईनंतर कॉक्रोच इज बॅक या नावानं नवं खातं उघडण्यात आलंय। त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एका राजकीय पक्षाची चांगली चर्चा रंगलेली आहे, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी। तर कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटवरती बंदी घालण्यात आली। त्यानंतर या कारवाईनंतर कॉक्रोच इज बॅक अशा नावानं नवं खातं उघडण्यात आलंय। तर याच कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात आलेल्या राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय पाहूयात। आज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे फिरते काय ते कॉक्रोच संघटना गेलेला आहे। म्हणजे आमचा युवक काय करू शकतो त्याचं थोडक्यामध्ये उदाहरण आणि मग पुढची भावी पिढी तुम्हीच आहेत आमच्या पक्षात की तुम्हीच नंतर मग हे सगळं हळूहळू सांभाळायचं आहे। कॉक्रोच जनता पार्टी ही काय पार्टी नाहीये, सोशल मीडियावर एक आउटफिट आहे। पण त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ते या देशातल्या सरकारच्या विरोधात तो प्रतिसाद तिथं आहे। तर मला एवढंच सांगायचंय की कुठली पार्टी हे आम्हाला सांगता येणार नाही, पण हा जो लोकांचा रोष आहे त्या रोषाला आपल्याला जर उपयुक्त दिशेने घेऊन जायचं असेल तर मग या सरकारच्या विरोधात संघर्ष करत असताना न घाबरता तो संघर्ष करण्याची भूमिका ही घ्यावी लागेल। आरोप करण्यात आला की ते कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पाकिस्तानचे आणि बंगालचे लोक समावेश झालेले आहेत। त्याचा तो जो मुलगा आहे ज्याने हे सुरू केलं त्याने लगेच पुरावा टाकला आणि तो ऑफिशियल पुरावा टाकला की 18 मिलियन जे फॉलोअर्स आहेत त्याच्यातले 94% भारतीय आणि त्यांचं वय पण टाकलेलं आहे।